मी गृहिणी आहे, माझं लहान बाळ आहे, पण खूप सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे फॉर्म सुटलेत आणि मलासुद्धा अभ्यास करायचा आहे. मला पण माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण मी मॅनेज कसं करू? बरं, आणि मॅनेज केलंच तर मला शक्य होईल का? तर येस, शक्य होणार आहे. आणि त्यासाठीच मी अभ्यास कसा करायचा किंवा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायदा होणार आहे. या व्हिडिओचे 3 पार्ट मी करणार आहे. पार्ट पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये मी नियोजन कसं करायचं किंवा कोणत्या चुका करायच्या नाहीत हे सांगणार आहे. आणि पार्ट 3मध्ये अभ्यासाला आणि कशी प्रायोरिटी जास्त देता येईल हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत बघा. नंबर 1, रिॲलिटी ॲक्सेप्ट करणे. माझा अभ्यास हा इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे वेगळं असणार आहे आणि ते मला ॲक्सेप्ट करायचं. मी जे नियोजन करणार आहे ते ॲज इट इज फॉलो होईलच असं नाही, कारण माझ्याकडे घराची जबाबदारी आहे, माझ्याकडे लहान बाळ पण आहे आणि माझे दिवस पण थोडे कमी जास्त होणार आहेत, कारण फंक्शन असतं, मध्ये पाहुणे येतात, तर ह्यासुद्धा जबाबदाऱ्या मला घेऊन पुढे चालावं लागतं. हां, जिथे मला कंट्रोल करता येईल की मी एखादं फंक्शन अटेंड नाही केलं तर काही नाही, एवढं काय फरक नाही पडणार, कारण एक्झाम जास्त महत्त्वाची आहे. पण मी घरकाम आणि माझं बाळ हे थोडं स्किप नाही करू शकत. ओके, पण तरीसुद्धा नियोजन करायचं. प्लॅन बिघडला, नियोजन बिघडलं म्हणून स्वतःला दोष द्यायचा नाही, चिडचिडसुद्धा करायची नाही, कारण हा सर्वस्वी आपला निर्णय असतो. तुम्हाला तुमचं घर किंवा तुमचं बाळ म्हणत नाही की तू एक्झामची तयारी कर किंवा अभ्यास कर. नाही, हा आपला निर्णय असतो. त्यामुळे तो शांत मनाने आणि सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करून घ्यायचा. नंबर 2, स्टडी प्लॅन हा स्लॉटमध्ये करायचा. अर्थात मला सलग 4-5 तास मिळणार नाही आहे. इतर विद्यार्थ्यांना लायब्ररी आहे किंवा 5-5, 6-6 तास ते सलग देऊ शकतात. तसं मला मिळणार नाही आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे कधी मी 30 मिनिट मिळतील, कधी मला 1 तास मिळेल, कधी 2 तास मिळेल. जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेचा मला फायदा करून घ्यायचा आहे. तर मी यासाठी काय करू शकते? तर जेव्हा मला कमी वेळ मिळणार आहे त्यासाठीचे मी काही पॉईंट बाजूला काढून ठेवेल. जेव्हा मला जास्त वेळ मिळणार आहे त्यासाठीचे मी काही पॉईंट्स बाजूला काढून ठेवेल आणि त्यानुसार मी माझं नियोजन करेल किंवा त्यानुसार मी माझा अभ्यास चालू ठेवेल. बरं, हे स्लॉट जरी केले त्यामुळे विषयांचं मिक्सिंग करू नका. म्हणजे छोट्याशा वेळात मी इतिहास घेतला, नंतर मी पॉलिटी घेतलं, नंतर इकॉनॉमी घेतलं, असं करू नका. कुठलेही 2 विषय किंवा 1 विषय एवढंच करा. नंबर 3, इम्पॉर्टंट टॉपिक्सना प्रायोरिटी द्यायची. आता काय करायचं? इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे मग ते कुठून शोधायचे? PYQ चेक करायचे की वारंवार कोणत्या टॉपिक्सवरती यामागे प्रश्न विचारलेत. सलग 3-4 वर्ष, 5 वर्षांचे PYQs चेक करायचे. कुठल्या टॉपिक्सवरती जास्त भर आहे ते टॉपिक बाजूला काढायचे आणि त्यांचा अभ्यास आधी करण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो टार्गेट ठेवायचं की ॲटलिस्ट अभ्यास करताना माझे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे मी काढलेले आहेत ते तरी माझे कंप्लीट होतील. कारण आता एक्झाम फॉर्म निघलेत, वेळ थोडासा कमी आहे, त्यामुळे स्मार्ट स्टडी हे बेस्ट आहे. नंबर 4, फक्त लेक्चर बघून अभ्यास होणार नाही. हे सुद्धा ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही जर फक्त लेक्चरवरती डिपेंड असाल, तुम्ही एखादा कोर्स विकत घेतला आहे किंवा यूट्यूबवरती तुम्ही फ्री लेक्चर बघत आहात, तर फक्त तेवढं बघून, फक्त ऐकून तुमचा पूर्ण अभ्यास होणार नाही आहे. तुम्हाला बुक रीडिंग इज मस्ट. बुक रीडिंग करावंच लागेल, त्याशिवाय होणार नाही. कारण तुम्हाला पेपरला जाईपर्यंत तो लक्षात राहायला पाहिजे, ना की आपल्याला पुढचे 10 दिवस 15 दिवस फक्त लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला तो शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आणि यासाठी बुक रीडिंग याला ऑप्शन नाही. बरं, मग आता बुक रीडिंगला टाईम कसा देऊ, है ना? जेव्हा आपलं बाळ जागी असतं तेव्हा सुद्धा आपण त्याला बघत बघत काम करतच असतो. सेम तीच मेथड फॉलो करायची. जेव्हा तो जागी असेल तेव्हा त्याच्या शेजारी बसून बुक रीडिंग करा किंवा लेक्चर अटेंड करा. जे काही तुम्ही ऑनलाईन कोर्समधून किंवा यूट्यूबमधून लेक्चर करत आहात ते हेडफोन टाका आणि तेव्हा बघा. पण जेव्हा तुमचं बाळ झोपलेलं आहे तेव्हा तुम्हाला थोडंसं फोकसने अभ्यास करता येईल आणि त्यावेळेस मात्र तुम्ही बुकमधूनच तो स्टडी केला पाहिजे. नंबर 5, नोट्स बनवण्यात आता वेळ घालवू नका. वेळ कमी आहे. खूप जणांना काय करतात की एकदम नीट क्लीन त्या नोट्स
काढत बसता. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही नोट्स बनवाल, पण त्यात एवढा वेळ जाईल ना की तुम्हाला त्या नोट्सची रिव्हिजन करायला पुन्हा टाईमच मिळणार नाही. त्यामुळे त्या नोट्सचा काही फायदाच नाही आहे ना. त्यापेक्षा नोट्स तयारच करू नका. बुक्सवरती इम्पॉर्टंट जे टॉपिक्स वाटतोय, जो मुद्दा वाटतो त्याला हायलाईट करा फक्त, आणि एखादा एक्स्ट्राचा पॉईंट समजला तर तिथेच थोडंसं कडेला तुम्ही बुकवरतीच लिहू शकता. नंबर 6, बफर डेज ठेवायचे. म्हणजे काय? आता माझ्या एक्झामसाठी 70 दिवस शिल्लक आहेत समजा, पण आपण ते 70 नाही मानायचे, ते 55-60 एवढेच मानायचे. त्याचं कारण असं की तुम्हाला 70च्या 70 दिवस मिळतील असं नाही. त्यामुळे 60च दिवसात किंवा 55 दिवसातच ते टार्गेट तुमचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा. याचं कारण असं, कधी बाळ आजारी पडतंय, कधी तुमचा अभ्यास होणार नाही, कधी फंक्शन असेल, कधी अचानक पाहुणे आले, कुठे जाण्याची वेळ आली, असं गृहिणींसोबत होतं. त्यामुळे हे बफर डेज ठेवायचे. हा आळशीपणा नाही, हे स्मार्ट वर्क आहे किंवा स्मार्ट प्लॅन आहे असं आपण म्हणूया. तर येस, हा होता पार्ट 1, अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायचं. नेक्स्ट पार्टमध्ये काय चुका नाही करायला पाहिजेत किंवा काय तुम्ही टाळू शकता हे कव्हर करेल. आय होप तुम्हाला नियोजन आवडलं असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू, आणि नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. बाय.